नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे कपाशी पिकामधील पातीगळ जी समस्या आहे ही सर्वीकडे सुरू झालेली आहे व पातीगळ का बरं होते याचं तुम्हाला अचूक उत्तर व याच्यावरती आपण उपाय काय केले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो. तर काय होतं की जेव्हा ढगाळ वातावरण व किंवा पावसाचे वातावरण राहतं तेव्हा हे जे पाती राहते कपाशीची, तर या पातीमध्ये काय होतं मित्रांनो, हे बघा इथं दाखवलं तर या पातीमध्ये वरचं ढगाचं पाणी जातं व इथं फंगस डेव्हलप होते व त्याच्यामुळे हे फूल जे आहे या पातीला चिपकून राहतं व या कारणामुळे काय होतं की तुमचे जे कापूस पिकाची जे पाती आहे पातीमधून फूल निघत नाही, त्याच्यामुळे पाती तिथं पिवळी पडते किंवा त्याचा पिवळसर रंग होतो व ते गळून खाली पडते. याच्यामध्ये हा एक कारण झालं. याच्या व्यतिरिक्त जे आपण पिकाची लागवड करत असताना जे 2 झाडांमधली व 2 तासांमधलं जे अंतर आहे हे जर कधी जवळ झालं व हवा खेळती राहिली नाही, त्याच्यामुळे काय होते मित्रांनो की प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही व या कारणामुळे सुद्धा तुमचं पातीगळ हे जास्त प्रमाणात होतं. तिसरं कारण याचं महत्त्वाचं हे आहे की जसं की पिकांमध्ये आपण नत्रस्फुरत पालाश तर देतो, पण जे दुय्यम अन्नद्रव्य असतात जसं की कॅल्शियम, बोरॉन, झिंक अशा बऱ्याचशा जे न्यूट्रन्स आहेत त्याची जे कमतरता आपल्या पिकामध्ये जाणवते, त्यामुळे सुद्धा आपल्या पिकाची पातीगळ होते, कपाशी पिकामध्ये पातीगळ होते. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, याकरता मी तुम्हाला एक फवारणी देतो. त्या फवारणी जर तुम्ही घेतली तर तुमच्या पिकामधील कपाशी पिकामधील पातीगळ ही 100% थांबेल व नवीन पाती व फुलधारणा होण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर मित्रांनो, कधीही तुम्ही फवारणी घेत असाल तर कुठल्याही कंपनीचं एक मायक्रोन्यूटन ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असेल असं एक दुय्यम अन्नद्रव्य असलेलं एक प्रोडक्ट घ्या. त्याच्यासोबत बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स येतं, ते प्लॅनोफिक्स प्रतिपंप 5 ml या प्रमाणात तुम्ही वापरा. त्याचप्रमाणे सध्या कपाशी पिकावर थ्रिप्सचा भयंकर अटॅक आलेला आहे, तर थ्रिप्ससाठी ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे फ्लुएन्स नावाचे औषध तुम्ही 10 ग्रॅम प्रतिपंपाला घ्या. ही फवारणी घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला जी पातीगळ होत आहे किंवा जो काही तुमच्या पिकामध्ये त्रास आहे हा त्रास तुम्हाला जाणवणार नाही व तुमची जी जास्त प्रमाणात पातीगळ होणार आहे ती पातीगळ तिथं थांबून जाईल. याचा अवश्य तुम्ही एकदा वापर करून बघा व काही अडचण असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये काही अडचण असेल तर मला विचारा, मी त्याचं अनुदान तुम्हाला निदान नक्कीच देईल. धन्यवाद मित्रांनो.